सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 4,28,00,000 रुपयांचा गांजा आणि अफूचा मुद्देमाल नष्ट केला आहे। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,28,27,635 रुपये किमतीचा गांजा आणि अफूचा मुद्देमाल नष्ट केला। यात 1697 किलो 429 ग्रॅम गांजा तसेच 19 किलो 618 ग्रॅम अफूचा समावेश होता। भारत सरकार आणि पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमली पदार्थांच्या मुद्देमालाची निर्गती करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने ही कारवाई केली। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एनडीपीएस प्रकरणांचा आढावा घेऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या 29 गुन्ह्यांमधील मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या कारवाईत सोलापूर तालुका, मोहोळ, मंद्रुप, वळसंग, बार्शी, कुर्डुवाडी, करमाळा, पंढरपूर, अकलूज, मंगळवेढा आदी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश होता। 15 मे 2025 रोजी समितीच्या उपस्थितीत मुद्देमालाचे पुन्हा वजन करण्यात आले। तसेच पुणे येथील न्याय वैधानिक प्रयोगशाळेकडून तपासणी करून तो गांजा आणि अफू असल्याची खात्री करण्यात आली। त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोमधील इन्सिनरेटरमध्ये हा मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला। या प्रक्रियेस पोलीस उपाधीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, न्याय वैधानिक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ तसेच प्रभाकर ताटे देशमुख, सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर, कमल बुरकुल, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, अनिश शेख, गणेश बांगर, अश्विनी गोटे, दीपाली जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अशोक हलसगी व संबंधित पोलीस ठाणेकडील मुद्देमाल कारकून यांनी पार पाडली।